समर्थ सहकारी बँकेच्या सभासदांना 8% लाभांश जाहीर। श्री समर्थ सहकारी बँकेची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा शालिमार IMA हॉल नाशिक येथे नुकतीच संपन्न झाली। सभेच्या सुरुवातीस बँकेचे पदाधिकारी व संचालक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सभेला सुरुवात करण्यात आली। याप्रसंगी बँकेचे चेअरमन श्रीपाद शंकर कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित सभासदांचे स्वागत केले। आज आपल्या बँकेची IMA हॉलमध्ये 31वी वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली आहे। या सभेला आपण सर्व उपस्थित आहात। आपणा सर्वांचं मी परत एकदा मनपूर्वक स्वागत करतो। या सभेमध्ये या प्रगतीपथावर जात असताना बँकेची जी प्रगती होते आहे या गोष्टीमध्ये मला एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की गेल्या 4 वर्ष सभासदांना लाभांश दिला गेलेला नाहीये। यासाठी मी प्रथम दिलगिरी व्यक्त करतो अध्यक्ष म्हणून। सर्व सभासदांनी या 4 वर्षात अतिशय कठीण काळामध्ये कोविड पासून संपूर्ण पद्धतीचं चांगलं जे सहकार्य केलं, या 4 वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल मी आपणा सर्वांचं आणि बरोबरीने माझ्या संचालक मंडळाचा खूप खूप आभारी आहे। मात्र या वर्षी मात्र बँक सभासदांना लाभांश देता येणार आहे असं मी डिक्लेअर करतो। फक्त नफा वाटणीच्या वेळी सदर विषय घेतला जाईल आणि त्यावर चर्चा होईल, पण लाभांश देणार असं मी अध्यक्ष यांना त्यांनी डिक्लेअर करतो। आर्थिक वर्ष 2024-25 या कालावधीत बँकेची आर्थिक परिस्थिती मजबूत झालेली असून तसेच बँकेस ऑडिट वर्ग मिळालेला आहे। आर्थिक वर्षात NPA कर्ज खात्यात रुपये 3,97,62,000 इतकी वसुली झाल्याने बँकेचा नेट NPA 1.27 इतका आहे। बँकेत नफा रुपये 1,56,89,000 झालेला असून यावर्षी सभासदांना 8% लाभांश देणार असल्याचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी जाहीर केले। यावेळी उपस्थित सभासदांनी आनंद व्यक्त केला व संचालक मंडळाच्या कामकाजाबद्दल समाधानही व्यक्त केले। नवीन आर्थिक वर्षासाठी उत्सव कर्ज योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्यात वाहन कर्ज व कंझ्युमर ड्युरेबल कर्जासाठी कर्ज प्रक्रिया शुल्क माफ केले आहे। जामीनदार नाही व त्वरित कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे। बँकेचे अंतर्गत मजबूतीकरण व आधुनिकीकरणावर भर देण्यासाठी प्रयत्न करीत आहोत। त्याबाबत ऑनलाईन बँकिंग सुरू करण्याबाबत संचालक मंडळाचे प्रयत्न देखील चालू असल्याचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी नमूद केले। यावेळी विशेष कामगिरी केलेल्या मान्यवर सभासदांचा सत्कार देखील करण्यात आला। यामध्ये CA प्रकाशजी गंगाधर पाठक यांना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक यांच्याकडून यश जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल, तसेच सभासद उल्हासजी दामोदर कुलकर्णी यांना सायकल रेसमध्ये ब्रावो वर्ल्ड रेकॉर्ड 3800 किलोमीटर दृष्टिहीन सायकल स्वाराला घेऊन 9 दिवसात टँडम सायकलवर पूर्ण केले त्याबद्दल व उत्कृष्ट कर्जदार म्हणून हरपाल सिंह बाजवा, तसेच उत्कृष्ट कासा ठेवीदार सेंचुरी बिल्डफॉर्मचे अजय पोपटलाल हिरण, सचिन शंकर जाधव, उत्कृष्ट ठेवीदार म्हणून राहुल रमेश भंडारी यांचा देखील सत्कार करण्यात आला। वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कामकाजात बँकेचे मान्यवर सभासद माजी संचालक मकरंद सुकात्मे, डॉक्टर प्रशांत पुरंदरे, सौ अलका कुलकर्णी, बाळकृष्ण कुलकर्णी, अरुण भान, श्रुहा मनु शेट्टीवार, मंगेश मालपाठक व सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक ऑफिसचे संजय गीते, तसेच सुहास बनके, सचिन निरंतर, प्रदीप जाधव, राहुल भंडारी, संदीप गोसावी, वसंत कुलकर्णी, उल्हास कुलकर्णी, CA प्रकाश कुलकर्णी, कैलास डोंगरे, मुक्तेश्वर मनुशेट्टीवार, डॉक्टर एकनाथ कुलकर्णी, प्रमोद पुराणिक, तसेच विविध क्षेत्रातील बँकेचे सन्माननीय मान्यवर सभासद यांनी सभेच्या कामकाजात भाग घेतला। सभेत बँकेचे व्हाईस चेअरमन राजेश गांगुर्डे, संचालक ॲडव्होकेट जालिंदर ताडगे, नरेंद्र कुलकर्णी, डॉक्टर रवी किरण निकम, राधाकृष्ण नाईकवाडे, मनोज गोडसे, शिरीष मोरानकर, राजेंद्र खेडलेकर, मनोज बांग, मंदार तगारे, योगिता खांडेकर, दीप्ती पंडित, CA रुपाली जुन्नरे, बँकेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश चितोडकर, सर्व व्यवस्थापक दीपक ठाकूर आदी उपस्थित होते। सभेचे सूत्रसंचालन मंदार ओलतीकर, आभार प्रदर्शन पुष्कर पाराशर यांनी केले। सभेच्या शेवटी राष्ट्रगीत झाल्यावर सभा संपन्न झाल्याचे अध्यक्ष श्रीपाद कुलकर्णी यांनी जाहीर केले। अशा प्रकारे श्री समर्थ सहकारी बँकेची 31वी वार्षिक सर्वसाधारण सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाले।
संचालक मंडळाने तयार केलेला वार्षिक अहवाल पान क्रमांक 4 ते 9 यामध्ये नमूद केलेले आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे मी आपल्या समोर ठेवत आहे. महसूल भांडवल जे आहे ते 7,09,37,000 इतके असून त्यामध्ये 8,51,000 वाढ झालेली आहे. एकूण जीबी जे आहेत ते 156 कोटी 58,20,000 इतके असून त्यामध्ये 155 कोटी 67,75,000 इतक्या झालेल्या असून यावर्षी 90,45,000 त्यामध्ये घट झालेली आहे. एकूण कर्ज जे आहे ते 82 कोटी 7,87,000 इतके असून त्यामध्ये 11 कोटी 65,00,000 वाढ झालेली आहे. पुढे ग्लोबलचा नफा जो आहे तो यावर्षी 1 कोटी 56,89,000 इतका असून त्यामध्ये 92,74,000 घट झालेली आहे. करपूर्व निव्वळ नफा जो आहे तो 1 कोटी 55,61,000 इतका असून त्यामध्ये 1 कोटी 23,93,000 आणि 1,67,000 यांनी घट झालेली आहे. पुढे खरोत्तर निव्वळ नफा जो आहे तो 92 लाख इतका आणि 92,43,000 इतका झालेला असून त्यामध्ये 52,82,000 वाढ झालेली आहे. गुंतवणूक जी आहे या वर्षीची आपली 91 कोटी 6,39,000 इतकी झालेली असून यामध्ये 8 कोटी 97,59,000 घट झालेली आहे. असे आहे या वर्षाचे अहवालाचे उत्तर मी आता समोर मांडले आहे. त्यात मंजूर आहे का? नाही, एक मिनिट बोलू का सर?